नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत संघर्षातून उभा राहिलेल्या एका जिद्दी योद्ध्याची कहाणी. ही कथा आहे सोलापूरच्या मातीतून घडलेल्या एका स्वप्नवेड्या तरुणाची, शरण कांबळे. ही केवळ UPSC उत्तीर्ण होण्याची गोष्ट नाही, ही आहे परिस्थितीला हरवून स्वप्न जिंकण्याची गाथा. महाराष्ट्रातील सोलापूर साधं कुटुंब. आई रस्त्यावर भाजी विकत कुटुंबाला हातभार लावत होती. वडील मजुरी करून घर चालवत होते. रोजच्या जगण्यासाठी संघर्ष, अनिश्चित उद्या. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र ठाम होती, शिक्षणच आयुष्य बदलू शकतं. शरण यांनी शिक्षणाला शस्त्र बनवलं. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूरमधून BTech पूर्ण केलं. मेहनतीचं फळ मिळालं. तब्बल 20 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी. अनेकांसाठी हे अंतिम स्वप्न असतं, पण शरणसाठी ही फक्त सुरुवात होती. त्यांनी सुरक्षित करिअरचा मार्ग सोडला आणि निवडला काट्यांनी भरलेला रस्ता. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC, भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा. अपयश, मानसिक ताण, आर्थिक मर्यादा, कधी निकाल हाती नाही, कधी आशा डळमळते, पण जिद्द मात्र अढळ होती. एकदा नाही, दोनदा नाही, तर सलग 3 वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण. ही केवळ यशाची गोष्ट नाही, ही आहे स्वतःवरच्या विश्वासाची ताकद. आज तो शरण कांबळे, संघर्षातून उभा राहिलेला सन्मान, एक IPS अधिकारी म्हणून देशसेवेत कार्यरत आहे. ही कथा आपल्याला शिकवते, परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची जिद्द आणि निर्णय तुमचं भविष्य घडवतात. जर स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो, पण विजय तो नेहमीच जिद्दीचाच असतो. मी आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकत आहात प्रेरणादायी कथा, जिथे संघर्षातून उभा राहतो सन्मान. जय भीम आणि जय संविधान.